नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती आणि गणित भाग 2 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता आणि त्यामधला सराव संच 1.3 आज आपण पाहतोय। जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि या अगोदरचे दोन सराव संच 1.1 आणि 1.2 याच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओ इंग्लिश मधून बघायचे असेल त्याची पण व्यवस्था केली, इंग्लिश मधून बघायचे असेल तर सेमी इंग्लिशच्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आणि जाता एक इम्पॉर्टंट गोष्ट करा की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आपल्याला व्हॉट्सअपला सुद्धा जॉइन करा। आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्या इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याला जॉइन करा। तर आपण बघूयात पहिलं गणित, पहिलं एक्झाम्पल आपल्या समोर आहे। या ठिकाणी बघा, इथे प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। इथे बघा आकृतीमध्ये ही एक आकृती दिले, या आकृतीमध्ये कोण ABC 75 अंश कुठे गेला, ABC हा जो कोण आहे हा 75 अंश मापाचा दिलाय। त्याचबरोबर EDC हा कोण दिलाय आपल्याला 75 अंश। तर कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण समरूप आहेत बरं का, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आणि त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहायची आपल्याला। ओके, बघा आता या ठिकाणी दोन त्रिकोण आहे। पहिली गोष्ट A B आणि C बरोबर का, ABC हा B जो आहे 75 मापाचा बरं का, त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण कुठला EDC, कारण जो 75 मापाचा जो एकरूप कोण आहे ना त्याला आपण मध्ये घेऊ। काय करायचं, मध्ये घ्या ABC आणि EDC, त्रिकोण EDC ही योग्य संगती आहे कारण दोघांमध्ये C हा कॉमन आहे। ठीक आहे, एवढं झालं। आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला शोधायचे। आता याच्यामध्ये कुठले घटक एकरूप आहेत ते आपण सुरुवातीला लिहू, कुठले कोण एकरूप आहेत का, त्याचबरोबर कुठल्या बाजू ज्या आहेत त्या संगत दिसत आहेत का ते आपण बघूयात। पहिली गोष्ट बघा, इथं ABC मधला कोण B आणि हा कोण D, EDC मधला दोन कोण एकरूप आहे। मग लिहायचं कोण ABC बरोबर कोण EDC एकरूप आहेत कारण ते दोघे सुद्धा 75 अंश मापाचे आहे आणि हे आपल्याला दिले। ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा बघा, या दोन त्रिकोणामध्ये कुठला कोण कॉमन आहे, एक गोष्ट आपल्याला दिली असते आणि दुसरी गोष्ट आपल्याला शोधायची असते। तर दिलेली गोष्ट आपल्या समोर आहे 75 मापाचा कोण आणि शोधायचे कुठली, बघा शोधत असताना दोन गोष्टी बघा की दोन कोण आपल्या एक कोणांची जोडी भेटली, आता दुसऱ्या कोणांची जोडी शोधू। इथं आपण कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप दाखवण्याचा प्रयत्न करू। कोको म्हणजे दोन कोणांच्या जोड्या, एक कोणांची जोडी मिळाली दुसऱ्या कोणांची जोडी शोधायची, ती शोधत असताना दोन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करायचा, एक तर विरुद्ध कोण आहेत का किंवा सामायिक कोण। इथं जर बघितलं तर हा जो C जो कोण आहे ना तो दोघांमध्ये सामायिक आहे। बघा C जो कोण आहे ABC या मोठ्या त्रिकोणामध्ये पण येतो आणि या छोट्या त्रिकोणामध्ये पण येतो, म्हणून लिहा कोण C एकरूप कोण C कुठले बाबा, सामायिक कोण, सामायिक कोण आहे हे आणि सामायिक कोण एकरूप असतात। ओके, मग आता बघा दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणून हे दोन त्रिकोण झाले समरूप। कुठल्या कसोटीनुसार समरूप झाले हे दोन त्रिकोण, कोको कसोटीनुसार। मग लिहायचं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC, कुठली कसोटी, कोको कसोटी, कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले। ओके, झाला बाबा, पहिला प्रश्न आपला सुटला। आता आपली गाडी दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघू, आपल्या स्क्रीनवरती दुसरा प्रश्न आहे। बघा इथं काय दिलंय आपल्याला, बघा या प्रश्नामध्ये की ह्या दोन आकृत्या आपल्याला दिल्यात। ओके, आता या दोन आकृत्या बघा नीट आपल्याला समजून घ्यायच्यात। थोडंसं जरा अरे लाईट तर ओके, फाईट कुठं होते, प्रॉब्लेम काय जरा झुकझुक करते। ठीक आहे, अरे बापरे एक मिनटं फक्त जरा आपण लाईटची जरा सेटिंग करू थोडीशी। आहा वा वा क्या बात आहे, आता ओके जरा ठीक आहे चला। बघा या ठिकाणी इथं जर आपण बघितलं, इथं काय दिलंय, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार। आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत का बाबा, असतील तर कोणत्या कसोटीनुसार। आता मगाशी कसे कोण दिले होते, कोणांची मापं दिली होती, त्यामुळे आपण कोको कसोटी शोधण्याचा प्रयत्न केला। तसं इथं कोणांची मापं दिसतात का, नाही दिसत। मग काय दिसतं, इथं सगळ्या बाजू आहेत,
सगळ्या बाजूंच्या लांब्या दिल्यात, बाजूंची मापं दिलेली तिथं. मग आपण बाजूंचा विचार करूयात बघा. त्रिकोण, दोन त्रिकोण, एक त्रिकोण आहे PQR व दुसरा त्रिकोण LMN मध्ये, बरं का. आता काय करायचं, दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी यांच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या प्रमाणात आहेत का, यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे का ते शोधावं लागेल. आता इथं बघा, ही पहिली बाजू PQ ला संगत LM. मग आपण काय करू, PQ छेद LM हे गुणोत्तर काढू. PQ किती 6, LM किती 3, 6 भागिले 3 बरोबर, बरं का. आता काय आहे बाबा, 3 दुने 6, 3 एक्के 3, 2/1 समीकरण नंबर 1 म्हणू. 2/1 म्हणजे नुसतं 2 लिहिलं तरी चालेल. दुसरं गुणोत्तर QR छेद MN हे काढू. चला, QR छेद MN. ओके, QR किती 8, MN किती 4, माहित लिहा 8 भागिले 4, 4 दुने 8, 4 एक्के 4, याला म्हणा नंबर 2. ओके, आता तिसरा मुद्दा PR छेद LN. ओके, इथं लिहा PR भागिले LN. तिसरं गुणोत्तर PR किती 10 आणि भागिले LN किती 5, 5 दुने 10, 5 एक्के 5, याला म्हणा नंबर 3. आता बघा, 3 बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे. मग इथं लिहायचं की 1, 2 व 3 वरून, बरं का. विधान 1, 2 व 3 वरून आपल्या लक्षात येतं PQ छेद LM बरोबर QR छेद MN, QR छेद MN बरोबर PR छेद LN, PR भागिले LN. ह्या तिन्ही गुणोत्तर जी आहेत ती सारखी आहेत, 2/1, 2/1, 2/1. म्हणून हे दोन त्रिकोण समरूप झाले. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN, दोन त्रिकोण समरूप झाले. कुठली कसोटी झाली इथं बघा, तीनही बाजू बाजू बाजू, बाजूंचं गुणोत्तर आहे बा बा बा, बाजू बाजू बाजू, म्हणून बा कसोटीनुसार बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता आपण आपली गाडी तिसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाऊयात. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्या समोर आहे हा तिसरा प्रश्न. बघा इथं काय दिलंय, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. बघा, हा AC जो आहे तो 8 मीटर उंचीचा खांब आहे, PR जो आहे तो 4 मीटर उंचीचा खांब आहे. 2 खांब उभे आहेत आणि हे दोन्ही खांब जे आहेत ते 90 अंशामध्येच उभे असणार. ओके, आता पुढे काय दिलंय, सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. आता जो लहान खांब आहे त्याची जी ही सावली आहे किंवा ती किती पडते, 6 मीटर पडते. ओके, तर मोठ्या खांबाची सावली किती पडेल, हा जो मोठा खांब आहे याची सावली आपल्याला किती पडेल ते काढायचं आहे. अशा सिच्युएशनमध्ये इथं जे दोन त्रिकोण तयार होतात हे दोन त्रिकोण समरूप असतात, कारण एक कोन 90 मापाचा आणि जी सावली पडणार आहे ती एका संगत कोनामध्ये पडणार आहे. हे दोन कोन एकरूप असतात, म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप असतात. मग आपण इथं डायरेक्ट लिहू बाबा, त्रिकोण PRQ समरूप त्रिकोण कुठला, ACB हे दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतात. आता जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. लक्षात घ्या, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणजे बघा, PR छेद AC, बरं का, म्हणजे PR छेद AC बरोबर QR छेद BC बरोबर QR छेद BC. आणि तिसरं पण आहे PQ छेद AB, पण त्याची काय आवश्यकता नाही, ही दोनच लिहू. आणि इथं तसं लिहा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू किंवा सत्रिसंबा असं लिहिलं तरी चालेल, पण पूर्ण लिहा. ओके, आता किमती टाकू. PR किती बाबा, PR आहे आपल्याकडे 4. AC किती बाबा, AC आपल्याकडे आहे 8 बरोबर. QR किती 6 आणि BC किती दिलाय, X दिलाय. आपल्याला मोठ्या खांबाची सावली, लहान खांबाची सावली QR आहे, मोठ्या खांबाची सावली BC म्हणजे X काढायचंय. तिरकस गुणाकार 4 गुणिले X 4X, 6 गुणिले 8 48. ओके, मग आता एक काम करा, 48 आपल्या जाग्यावर, X आपल्या जाग्यावर, 48 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले 4 झाले. मग X बरोबर 4 एक्के 4, 4 दुने 8, X बरोबर 12.
म्हणजे मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल. इथं तसं लिहायचं, मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल. तर अशा प्रकारे हा जो तिसरा जो प्रश्न आहे याला आपण सॉल्व्ह करू शकतो, याला सोडू शकतो. आता चौथ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा प्रत्येक प्रश्न लय महत्त्वाचा आहे. चौथा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग विषय, समस्या गंभीर आहे पण टेन्शन घ्यायचं नाही. चौथ्या प्रश्नात बघा आपल्याला काय करता येईल. इथं दिलंय की त्रिकोण एबीसी मध्ये AP समांतर BC दया कुछ तो गडबड है. इथं जरा थोडासा काहीतरी AP लंब BC समांतर नाही पाहिजे, लंब पाहिजे बरं का. AP लंब BC पाहिजे बरं का. AP लंब BC आहे. त्याचबरोबर BQ लंब AC आहे. BQ लंब AC. चला इथं लंब दिले B' P' C A' Q' C. ठीक आहे चला. तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. कुठले दोन त्रिकोण? CPA व CQB समरूप दाखवायचे. दाखव. हां सब्र करो थोडासा, दाखव. आणि जर AP 7 BQ 8 BC 12 AC काढा, ते पण काढू. पण पहिले दोन त्रिकोण समरूप दाखव. समरूप दाखवल्यानंतर संगत बाजू प्रमाणात घेतल्या की हे उत्तर येईल आपलं. पहिले दोन त्रिकोण समरूप दाखव. कुठले दोन त्रिकोण बाबा? CPA. चला त्रिकोण CPA व त्रिकोण, पुढचा त्रिकोण कुठला? CQB मध्ये. चला या दोन त्रिकोणांमध्ये आता काय काय कॉमन आहे ते आपण बघू. समोर दाखवायचे म्हणजे जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर करू. इथं कुठल्या बाजूचा वगैरे काय विषय दिसत नाही. इथं 2 90 मापाचे कोण दिसतात म्हणजे कोको कसोटी वापरू शकतो. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जे दोन त्रिकोण दिलेत ते पहिले आकृतीत शोधा. पहिला त्रिकोण CPA, C इथं, P इथं, A इथं. बघा CPA हा दिसला 90 मापाचा कोण. CPA 90 माप काटकोन त्रिकोण दिसला. हिरव्या रंगाचा काटकोन त्रिकोण दिसला. याचं ऑब्झर्वेशन करा काय आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये एक 90 डिग्रीचा अँगल दिलाय. ओके दिसतोय बाबा, 90 डिग्रीचा अँगल दिसतोय. काटकोन त्रिकोण दिसला. हिरवा त्रिकोण, हिरवा त्रिकोण दिसला. हिरवा त्रिकोण 90 डिग्रीचा काटकोन त्रिकोण आहे. चला हा एक झाला बाबा, मिळाला त्रिकोण. दुसरा त्रिकोण शोधा. दुसरा काय बाबा? CQB. C इथं, Q इथं, B इथं. CQB हा लाल रंगाचा, लाल रंगाचा त्रिकोण दिसला. हा पण एक काटकोन त्रिकोण आहे भावांनो. दिसला का लाल रंगाचा थोडासा काटकोन त्रिकोण. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो दोन त्रिकोण बघा. फक्त हिरव्या रंगाचा त्रिकोण बघा आकृतीत. दिसला का? फक्त हिरव्या रंगाचा, फक्त हिरवा. लाल बेल बाजूला ठेवा, फक्त हिरवा. बरोबर का? APC दिसला. आता फक्त लाल रंगाचा त्रिकोण बघा. लाल रंगाचा त्रिकोण कुठला आहे? CQB दिसला लाल रंगाचा त्रिकोण. तर आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. तर या दोन त्रिकोणांमध्ये समरूप दाखवण्यासाठी दोन कोनांच्या जोड्या बघा. या दोघांमध्ये ना 90 मापाच्या कोनाची एक जोडी. इथं बघा, हा P 90 मापाचा आहे आणि Q 90 मापाचा आहे. मग तसं या ठिकाणी आपण लिहूया. म्हणजे 90 मापाच्या कोनांची एक जोडी आहे, काटकोन आहे. कोण? CPA. बरं का? CPA ह्या हिरव्या रंगाच्या त्रिकोणामध्ये हा CPA एकरूप. दुसरा जो आपल्याकडे त्रिकोण आहे, दुसरा कुठला त्रिकोण? CQB. या लाल रंगाच्या त्रिकोणामध्ये कोण? CQB एकरूप आहे. कारण काय बाबा? प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश किंवा प्रत्येकी काटकोन लिहिलं तरी चालेल, किंवा प्रत्येकी 90 अंश लिहिला तरी चालेल. झाला. एक कोणांची जोडी झालेली आहे. आता दुसऱ्या कोणांची जोडी आपल्याला शोधायची. दुसऱ्या कोणांची जोडी शोधायची. एक कोणाची दिली होती. आता दुसऱ्या कोणांची जोडी शोधताना मी तुम्हाला म्हटलं एक तर विरुद्ध कोण आहेत का बघा, किंवा दुसरी गोष्ट सामायिक आहे का बघा. आता दोघांमध्ये कॉमन आहे असा कुठला कोण दिसतोय बघा. जो लाल त्रिकोणामध्ये पण येतोय, हिरव्यामध्ये पण येतोय. जो CPA मध्ये सुद्धा येतोय, CQB मध्ये सुद्धा येतोय. दोघांमध्ये C बघा. C हा जर कोण बघितला तर तो दोघांमध्ये येतोय. लाल कलरच्या त्रिकोणामध्ये पण पूर्ण C येतोय आणि या हिरव्या कलरच्या त्रिकोणामध्ये पण पूर्ण C येतोय. मग लिहायचं कोण? C एकरूप कोण C. कुठला कोण? सामायिक कोण. इथं तसं लिहा, सामायिक कोण. सामायिक कोण. झालं बाबा. दोन कोणांच्या जोड्या एकरूप तर दोन त्रिकोण झाली समरूप. मग लिहायचं त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. काय बाबा? कुठली कसोटी? कोको कसोटी. ओके झालं बाबा. पहिली गोष्ट आपली झाली. पहिलं टार्गेट आपलं कंप्लीट झालं. कोको कसोटीनुसार हे दाखवायला सांगितलं, दाखवलं. चला आता यांचा विषय घेऊ. चला आता दोन त्रिकोण समरूप तर संगत बाजू प्रमाणात असतात, त्यावरून हे सगळं निघेल. आता संगत बाजू प्रमाणात दाखवताना बघा, CPA समरूप CQB असं आहे.
तर त्या प्रमाणात दाखवताना पहिलं बघा 1 2 3 1 2 3. तर पहिलं 1 2 म्हणजे CP छेद CQ हे गुणोत्तर आपण पहिलं लिहू शकतो बरोबर, CP छेद CQ. पण इथं CP ची किंमत दिली का नाही आणि CQ ची किंमत दिली का नाही, CP आणि CQ चा इथं संबंध नाही. मग डायरेक्ट आपण घेऊ PA म्हणजेच AP छेद QB म्हणजे BQ बरोबर. AP छेद BQ बघा, AP दिलंय BQ दिलंय त्याच्यामुळे ते गुणोत्तर लिहू शकतो बरोबर. त्याच्यानंतर 1/3 भागिले 1/3 पहिला तिसरा भागिले पहिला तिसरा काय CA म्हणजे CA म्हणजेच AC आणि भागिले CB म्हणजेच BC. ठीक आहे, म्हणजे आपल्याला AC काढायचे, BC दिलाय म्हणजे हे गुणोत्तर लिहा. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता मी जरा शॉर्टकट मध्ये लिहिलं, हे पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहिल्या. AP किती दिलाय बाबा 7 दिलाय, लिहून टाका हम 7 है. BQ किती 8 आहे, 8 लिहा बरोबर. AC किती 12 आहे, सॉरी AC काढायचा आहे. BC किती 12 आहे, तिरकस गुणाकार करू 8 गुणिले AC 8 AC 12 7 84 12 गुणिले 7 84. AC आपल्या जाग्यावर 84 आपल्या जाग्यावर. 8 भाऊ गुणिले तिकडे गेले भागिले झाले 8. मग AC बरोबर 8ने भाग लावू 84 ला बघा. 8 एके 8, 8तून 8 गेला 0 वरून आले 4. 8 0 0 बरोबर. 4तून 0 गेले 4 वर दिला पॉईंट, इथं घेतला 0 आणि 8 45. उत्तर आलं 10.5. आपल्याकडे AC बरोबर 10.5 एकक. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडू शकतो. बडी फिरकीली सवाल ने जरा थोडासा मोठा वाटला पण टेन्शन घ्यायचा नाही. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. मी तुमच्यासाठी बाजूला झालोय, तुझ्यासाठी आलो वर्गात बरं का. कधी कधी पोरं वर्गात मस्ती करतात तेव्हा गाणं म्हणायला लागतंय, बाबा तुझ्यासाठी आलो वर्गात, है की नाही. काहीच काम नव्हतं आम्हाला घरी, तुझ्यासाठी आलो वर्गात. बघा पुढे बघा, आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, समलंब चौकोन PQRS मध्ये, आकृतीमध्ये समलंब चौकोन आहे. या PQRS मध्ये बाजू PQ समांतर SR दिलंय आणि AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ. तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. बापरे, आपलं पक्ष अभ्यासावर लक्ष. पहिली गोष्ट लिहायची पक्षावर लक्ष. पक्षामध्ये दिल्या 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट PQ समांतर SR. पहिली गोष्ट काय दिले, PQ समांतर SR. दुसरी गोष्ट काय दिले, AR बरोबर 5 AP, AR बरोबर 5 AP. इथं लिहू वाटलं असतं. दुसरी गोष्ट काय बाबा, AR बरोबर 5 AP आणि AS बरोबर 5 AQ, AS बरोबर 5 AQ. आणि साध्य काय करायचं बाबा, आपल्याला दिलंय साध्य करायला सांगितलं काहीतरी बरं का. साध्य करा, साध्य काय साध्य करायचंय, SR बरोबर 5 PQ बरोबर. चला SR बरोबर 5 PQ. यस, आता साध्य करू. मित्रांनो एक लक्षात घ्या, अशा प्रकारे काय सिद्धता वगैरे करायला आली, इथं बाजूंचा जर विषय असेल तर सरळ 2 त्रिकोण समरूप दाखवायचे, त्याच्या संगत बाजू प्रमाणात लिहायच्या, आपलं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. बघा सिद्धता लिहू. चला इथून सुरुवात करू. हा सिद्धता लिहिताना पहिली गोष्ट आपण पक्षातलं विधान लिहून टाकू. चला जे पक्षामध्ये दिलंय ते या ठिकाणी लिहू. चला पहिली गोष्ट काय बाबा, या ठिकाणी दिलंय AR बरोबर 5 AP हे दिलंय पक्षात आणि त्याचबरोबर AS बरोबर 5 AQ, AS बरोबर 5 AQ दिले. इथं लिहा बाबा पक्ष. हा पक्ष बाबा दिले आपल्याला. झालं. आता इथं 2 त्रिकोण समरूप दाखवा. आपण कुठले 2 त्रिकोण समरूप दाखवणार भावांनो, या ठिकाणी बघा वर एक त्रिकोण आहे, हा दिसला छोटूसा त्रिकोण आणि खाली एक त्रिकोण दिसला मोठा. हे 2 त्रिकोण समरूप आपल्याला दाखवता येतात. आता या दोघांमध्ये जर विचार केला 2 त्रिकोण समरूप दाखवायचे तर जास्तीत जास्त आपण काय करतो, कोको कसोटीचा वापर करतो बरोबर. मग इथं कोको कसोटीनुसार कुठल्या कोणांच्या जोड्या एकरूप दिसतील आपल्याला, 2 कोणांच्या जोड्या. पहिली गोष्ट एक विरुद्ध कोण आहे, हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण बरोबर. आणि दुसरी गोष्ट हे दोघे समांतर आहेत. समांतर आहे म्हटल्यावर GTV मध्ये बघा, हा GTV मधला कोण दिसला सगळ्यांना. मला तर वाटतं मी जरा वेगळा कलर घेतो म्हणजे हा GTV मधला कोण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. GTV टडाडन टन बघा, हिरव्या रंगाचा झेड दिसला. GTV मध्ये येणारे विक्रम कोण एकरूप असतात, हा कोण आणि हा कोण एकरूप.
आणि हा कोण आणि हा कोण एकरूप, दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या, दोन त्रिकोण समरूप झाले. ठीक आहे, आता आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवू, पण त्यांची नाव गाव काय तर लिहिलं पाहिजे बाबा. कुठले दोन त्रिकोण? शक्यतो इथं बघा, एक त्रिकोण घ्या, ए आर घेऊन घ्या, ARS बरं का, त्रिकोण ARS व त्रिकोण दुसरा कुठला ARS व APQ मध्ये, व त्रिकोण APQ मध्ये. बघा नावांची जी संगती आहे ती कशी शोधा? बघा पहिली गोष्ट AR दिलाय ना म्हणून ARS, आणि दुसरा AP आहे ना APQ असं घ्या. हे दोन त्रिकोण यांचे बाबा हे दोन त्रिकोण आहे. आता हे दोन त्रिकोण मला समरूप दाखवायचे आहेत. मग मी पहिली गोष्ट काय लिहिणार याच्यामध्ये? बघा इथं वाटलं असतं 2 नंबर लिहू. कोण PAQ, कोण PAQ एकरूप कोण SAR. हे काय झाले बाबा? विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे, हे विरुद्ध कोण. या ठिकाणी आपण लिहून टाकू हे बाबा विरुद्ध कोण आहेत. ओके झालं. तिसरा पॉइंट आता आपण शोधूयात. बघा या ठिकाणी हा जो कोण Q आहे आणि हा जो कोण S आहे, हे दोन कोण एकरूप झाले, कारण हे काय व्युत्क्रम कोण आहे बरं का, हे झेड मध्ये येणारे व्युत्क्रम कोण. मग त्यांचं नाव लिहू PQA, कोण PQA एकरूप कोण ASR किंवा SRSA, काय पण नाव लिहा, RSA लिहू. चला RSA हे कुठले? व्युत्क्रम कोण. वाटलंच तर डिटेल मध्ये लिहा. PQ समांतर SR, PQ समांतर SR व QS छेदिका असताना, QS छेदिका असताना, छेदिका असताना असताना व्युत्क्रम कोण बरं का. असताना हे काय बाबा? व्युत्क्रम कोण. असताना व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण डिटेलमध्ये लिहा, म्हणजे मार्क जायला नको आपले. बाबा व्युत्क्रम कोण आहेत? का व्युत्क्रम कोण आहे? कारण ह्या PQ आणि SR समांतर आहे आणि त्याचबरोबर QS ही छेदिका आहे. झालं. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप, म्हणजे चौथा मुद्दा लिहिणार, त्रिकोण ARS समरूप त्रिकोण APQ. कुठली कसोटी? कोको कसोटी, कोको कोला, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण झाले समरूप. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून AR छेद AP, म्हणून AR भागिले AP बरोबर बघा पहिला दुसरा भागिले पहिला दुसरा, त्यानंतर RS भागिले PQ. RS म्हणजेच SR, RS म्हणजे SR भागिले आपला PQ बरोबर ना. AR छेद AP आणि RS म्हणजे SR भागिले PQ एवढंच लिहू. आपल्याला SR आणि PQ चं रिलेशन काढायचं आहे, त्याच्यामुळे SR आणि PQच लिहू. आणि AR आणि AP चं रिलेशन आपल्याला माहिती आहे, AR बरोबर 5 AP, त्याच्यामुळे या दोन गोष्टी लिहिल्या तरी चालेल. ओके इथं लिहू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे. आता आपण एक काम करू, या ठिकाणी एकदम सिंपल गोष्ट आहे. आता काय करू? AR आणि AP चं रिलेशन कुठं येतं बघा. AR बरोबर 5 AP, AR बरोबर 5 AP. मग आपण काय करू? AR च्या जागेवर 5 AP लिहू. AR च्या जागेवर काय लिहू? 5 AP भागिले हा 1 AP बरोबर SR भागिले PQ. हे कशावरून लिहिलं आपण? हे 1 वरून म्हणा, विधान 1 वरून. इथं लिहा 1 वरून, 1 वरून, विधान 1 वरून. ठीक आहे. आता याच्यात काय काय कट होईल बघा. AP कट झालं, मग राहिलं काय? फक्त 5. AP कट झालं, मग आपल्याकडे इथे बघा, आता मी इथं बघतो, फक्त राहिलं इथं 5 बरोबर. 5 बरोबर SR छेद PQ, 5 बरोबर SR छेद PQ. PQ भागिले इकडे गेले गुणिले, म्हणजे 5 PQ बरोबर SR, म्हणजे याचा अर्थ SR बरोबर 5 PQ हे आपलं सिद्ध झालं. अशा प्रकारे SR बरोबर 5 PQ हे सिद्ध होतं. ठीक आहे. आणि लाईट पण नेमकी परफेक्ट टाइमावरती गेलेली आहे. लाईट आल्यावरती पुढचा सेशन सुरू करू. यस तर मित्रांनो लाईट आलेली आहे. तर हा प्रश्न आपण बघितला होता आणि नक्कीच व्हिडिओ थोडीशी रिवाइज करून तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो आपण बघूयात. 6 जो प्रश्न आहे सेम असाच आहे. या 6व्या प्रश्नामध्ये सेम आकृती अशाच प्रकारची आहे. फक्त इथं काय दिलंय, इथं काय आपल्याला काय सिद्ध वगैरे नाही करायला सांगितलं. इथं दिलंय की बाबा या आकृतीमध्ये आपल्याला CD आणि त्याचबरोबर BA हे दोघं जण एकमेकांना बाबा समांतर आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथं AB बरोबर 20 दिले, म्हणजे ही AB जी आहे ती आपल्याला या ठिकाणी 20 दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला CD दिले, DC म्हणजे CD आपल्याला 6 दिलेली आहे. आणि त्यानंतर OB
ओबी कुठे गेलं बाबा, ओबी जर का आपल्याकडे 15 असेल तर आपल्याला ओडी काढायचे, ठीक आहे, ओडी आपल्याला काढायचे, ओबी 15 आहे तर ओडी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, ठीक आहे. मग ते काढण्यासाठी इथं तेच करायचे, दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आणि दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या की आपलं उत्तर आलं. आता इथं कुठले नेमके दोन त्रिकोण आपण समरूप दाखवू शकतो बघा, एक आहे बघा इथं ओबी आणि ओडीचा विषय ना, तर OBA बरं का, इथं म्हणा त्रिकोण OBA व त्रिकोण दुसरा त्रिकोण कुठला ODC मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये, ओके, या दोन त्रिकोणांमध्ये काय काय एकरूप आहे, मगाशी ज्या पद्धतीनं दोन त्रिकोण समरूप दाखवले कोको कसोटीनुसार त्याच पद्धतीने इथं समरूप दाखवायचे. मग पहिलं काय होणार बाबा, एक विरुद्ध कोणांची ही जोडी, मग इथं लिहा कोण OBCOD किंवा बाबा AOB, कोण AOB एकरूप कोण COD, हे कुठले बाबा, विरुद्ध कोण आहेत. चला, विरुद्ध कोण आपल्याकडे या ठिकाणी एकरूप झाले. आणि त्याचबरोबर विरुद्ध कोण शब्द पूर्ण लिहा. त्याचबरोबर आपल्याला काय करता येईल की हे विरुद्ध कोण झाल्यानंतर हा D आणि हा B हे दोघे कशामध्ये येतात, Z मध्ये येणारे कोण आहे, GTV मध्ये येणारे, म्हणजे व्युत्क्रम कोण पण एकरूप झाले. मग इथं लिहायचं कोण CDO एकरूप कोण ABO, हा कोण B ABO हे कुठले कोण आहे बाबा, व्युत्क्रम कोण आहे, ओके, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, ओके. वाटलंच तर मगाशी जसं डिटेलमध्ये आपण लिहिलं होतं की बाबा CD समांतर AB आणि DB किंवा BD जी छेदिका असताना व्युत्क्रम कोण, ठीक आहे. आता दोन कोणांच्या जोड्या झाल्या एकरूप म्हणून हे दोन त्रिकोण झाले समरूप, म्हणून त्रिकोण OBA समरूप त्रिकोण ODC कुठली कसोटी, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण हे झाले आपले समरूप, ओके, कोको कसोटी. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, ओके, म्हणून आपण या ठिकाणी लिहू खालच्या त्रिकोणाची बाजू AB आणि वरच्या त्रिकोणाची CD, म्हणून आपण लिहा AB/CD बरोबर OB/OD, ओके, OB/OD, ठीक आहे. कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सत्रिसंबा किंवा पहिलं OB/OD आणि नंतर AB/DC म्हणजे CD लिहिलं तरी चालेल. आता AB किती 20 लिहिलं भागिले CD किती कुठे गेला, DC म्हणजे CD 6 आहे बरोबर, OB किती 15 आणि OD आपल्याला काढायचं आहे. आता तिरकस गुणाकार 20 गुणिले OD 20 OD बरोबर का, असंच लिहू बाबा 20 गुणिले OD बरोबर 15 सक किती बाबा, 15 सक 90 आले आपल्याकडं, 15 सक 90. आता OD आपल्या जाग्यावर 90 आपल्या जाग्यावर 20 गुणिले इकडे आले भागिले 20 झाले, 90 भागिले 20 किती, 0 गेले, 9 भागिले 2 आले, 9च्या निम्मे 4.5 झाले, म्हणून आपल्याकडे OD बरोबर 4.5 आलं. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो, ठीक आहे. तर एकंदरीत सोपा प्रश्न होता, 6 प्रश्न आपले झालेत. आता 3 प्रश्न या सराव संचामधले बाकी आहेत, ते आता आपण लगेच बघूयात, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. येस, तर जाऊयात पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी जबरदस्त प्रश्न आहे, आकृतीत जबरदस्त आहे, तुम्हाला बघून वाटेल की काय आकृती आहे बापरे, हां, पण टेन्शन घ्यायचं नाही. अशा कसल्याही आकृत्या आल्या तरी काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं काय बाबा, या ठिकाणी एवढं सगळं दिलंय, सांगितलंय की बाबा हा चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे आणि याच्यामध्ये बाबा एवढं सगळं जुगाड आहे. काय बाबा, बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, बाजू BC वर बाबा E हा एक बिंदू आहे बरोबर. रेषा DE किरण AB ला T मध्ये छेदते, रेषा DE या किरण AB ला T मध्ये छेदते, अशी ही आकृती दिली. आणि सिद्ध काय करायला सांगितले तर दाखवा, हे सिद्ध करायचं. जे सिद्ध करायचे त्याला आपण साध्यामध्ये लिहूयात बाबा. साध्य, चला साध्य काय काय साध्य करायचं ते या ठिकाणी आपण पहिलं लिहून घेऊ. चला, काय साध्य करायचे, DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE, बरं ठीक आहे. एवढं सगळं सिद्ध करायचं आहे. आता हे कुठे आहेत बाबा चौघ जण ते पहिलं बघा. पहिला कुठे DE कुठे गेला, हा DE बाबा इथे आहे, बरं चला हा DE इथे आहे, ओके दिसला. दुसरी गोष्ट BE कुठे बघा, हा इथे आहे BE. तिसरा काय CE इथे आहे
आणि चौथा काय टीई, टीई इथे आहे बघा. हे चौघजण दिसले कसे, पोपटी कलरचे चौघजण 4 दिसले. आता हे चौघजण जर बघितलं तर हे कुठल्या 2 त्रिकोणांचे भाग आहेत, चौघांचा विचार केला तर बघा इथं हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण पकडला तर या 2 त्रिकोणांचे भाग आहेत. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या 2 त्रिकोणांचे हे चौघजण भाग आहेत. म्हणजे याचा अर्थ हे 2 त्रिकोण जर तुम्ही समरूप दाखवले, त्यानंतर संगत बाजू प्रमाणात दाखवल्या की तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येणार आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. ठीक आहे, मग चला आता हे 2 त्रिकोण समरूप दाखवू. त्यासाठी सिद्धता लिहू, सिद्धता. ओके, आता या सिद्धता लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय दिले की एक चौकोन आहे, तो कुठला बाबा, समांतरभुज चौकोन आहे. इथं सांगितलं चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे बरं का. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. हे आपल्याला दिलंय पक्षामध्ये, पक्ष. ओके, मग समांतरभुज चौकोन असल्यामुळं समोरासमोरील बाजू समांतर, ही बाजू आणि ही बाजू एकमेकींना समांतर झाली, म्हणून AD समांतर BC व AB समांतर CD, समांतर आणि एकरूप, AB समांतर CD. चला, समांतरभुज चौकोनाच्या बाजू, चला एवढं लिहून घेतलं आपण. आता आपण काय करू, हे 2 त्रिकोण आपल्याला जे समरूप दाखवायचे आहेत. एक त्रिकोण हा, याचं नाव काय लिहावं माहिती आहे का, ECD बरोबर. त्रिकोण ECD व दुसरा त्रिकोण कुठला, EBT मध्ये बरं का, EBT मध्ये, व त्रिकोण EBT मध्ये. ठीक आहे, या 2 त्रिकोणांमध्ये. आता याचं नाव, आता मी तुम्हाला जर असं लिहायचं झालं की बाबा मी लिहिलं बाबा ECD आणि EBC असं लिहिलं, एखाद्याला DEC आणि BET असं लिहायचं असलं तरी त्याने लिहिलं असतं. ठीक आहे, मला जसं लिहायचं या ठिकाणी लिहिलं मी नाव, पण संगती एक जरा व्यवस्थित लिहा. आता या 2 त्रिकोणांना जर मला काय दाखवायचं बाबा, समरूप दाखवायचं, तर समरूप दाखवण्यासाठी मी जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर करतो. तर ती कोको कसोटी म्हणजे इथं बघा पहिला एक विरुद्ध कोन दिसतोय, ही विरुद्ध कोनांची जोडी ती पहिली लिहून घ्या. आता हिचं नाव काय BET बरं, वरचा जो आहे DEC, कोन DEC एकरूप कोन, वरचा DEC हा आणि खालचा BET, हे दोघं जण विरुद्ध कोन आहे. कोन BET हे कुठले कोन आहेत, विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात. ठीक आहे, लिहिले बाबा ही विरुद्ध कोनांची जोडी. आता दुसरी कुठली कोनांची जोडी या ठिकाणी एकरूप असेल, बघा इथं हे दोघं जण समांतर आहेत. समांतर रेषांमध्ये असणारे विक्रम कोन वगैरे एकरूप असतात या ठिकाणी. जर आता नीट विचार केला तर इथं आपल्याकडे हे दोघं पण समांतर आहे बघा, ही रेषा आणि ही रेषा, हे दोघं जण समांतर आहेत एकमेकांना. आणि या 2 समांतर रेषांची जर अशी छेदिका पकडली आपण, तर इथे बघा अशा प्रकारे झेड मध्ये येणारा हा कोन D आणि हा कोन T, हे 2 कोन कसे झाले, या ठिकाणी विक्रम कोन आहे. दिसले तुम्हाला हे 2 कोन विक्रम कोन. वाटलं तर थोडासा कलर आपण बदलू. या ठिकाणी बघा ही, बघा ही जी रेषा आहे ही आणि ही दोघे जण समांतर एकमेकांना, कारण हे दोघं जण समांतर आहे याचा अर्थ ही AB आणि AT एकच आहे, समांतर आहे. आणि समांतर असताना ही जर छेदिका जर आपण अशी काढली तर आपल्याकडे तयार होणारा हा T कोन आणि हा D कोन, दोघे जण काय, दोघे कसे झाले, विक्रम कोन झाले, कारण ते झेड मध्ये येतात. आपण म्हटलं GTB मध्ये अशा प्रकारे झेड मध्ये येणारे कोन विक्रम कोन असतात. म्हणून आपण लिहू शकतो कोन कोन D चं नाव EDC बरोबर कोन, याचं नाव BTE किंवा ETB. हे वाटलंच तर काय लिहायचं, वाटलंच तर डिटेलमध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा AB समांतर CD किंवा AT समांतर DC व TD व त्याचबरोबर TD छेदिका असताना असताना विक्रम कोन असताना, इथं या ठिकाणी आपण लिहू विक्रम कोन असताना विक्रम कोन. ओके, हे विक्रम कोन काय असतात बाबा, एकरूप असतात. झाला. आता या ठिकाणी आपल्याला 2 कोनांच्या जोड्या आपण एकरूप दाखवल्या, म्हणजे 2 त्रिकोण समरूप, म्हणून लिहिणार त्रिकोण ECD समरूप त्रिकोण EBT. कुठली कसोटी, कुठल्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप झाले, कोको कसोटी. इथं लिहा कोको कसोटी. ठीक आहे, कोको कसोटी. जरा गिचमीड झाले पण ते समजून घ्या, जागा कमी आहे त्याच्यामुळे कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण या ठिकाणी समरूप झाले.
आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून आपण या ठिकाणी लिहू EC, म्हणून इथं लिहू EC भागिले EB, EC भागिले EB, बरोबर. आणि त्याचबरोबर CD आणि BT, CD आणि BT ची इथं गरज आहे का, या चौघांमध्ये जर बघितलं तर CD आणि BT ची गरज नाही आहे. ED आणि ET ची गरज आहे, ED भागिले ET. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार करू, तिरकस गुणाकार ED गुणिले EB. बघा ED गुणिले EB करू पहिलं, ED गुणिले EB, ED गुणिले EB आणि बरोबर EC गुणिले ET, EC गुणिले ET. फक्त इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बरं लिहिलं. आता काय बघा या ठिकाणी यांची नावं फक्त व्यवस्थित लिहा. ED म्हणजेच DE, EB म्हणजेच BE आणि EC म्हणजेच CE आणि ET म्हणजेच TE. झालं. या ठिकाणी जे सिद्ध करायचं होतं ते झालं. फक्त या ठिकाणी काय केलं, एवढा मोठा कांड लक्षात नका ठेवू, फक्त एकच लक्षात घ्या की दोन त्रिकोण समरूप दाखवले, संगत बाजू प्रमाणात लिहिल्या, विषय संपला. आणि दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी कोको कसोटीचा वापर केला. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे. आता यानंतर आपली गाडी थोडी पुढे नेऊयात. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक जो 8वा आहे त्याच्याकडे आता आपण वळू. सेकंड लास्ट क्वेश्चन सोपा प्रश्न आहे हा, पटकन होऊन जाईल तुमचा. बघा या 8व्या प्रश्नात आपल्याला काय दिलं बघा. पहिली गोष्ट पक्ष लक्षात घ्या. इथं या प्रश्नामध्ये आपल्याला दिले की आकृतीमध्ये AC व BD परस्परांना P बिंदू छेदतात, इथं दिले. आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP आपल्याला दिले. काय दिले बाबा, AP छेद CP दिले, AP छेद CP आणि बरोबर BP छेद DP आपल्याला या ठिकाणी दिले. तर सिद्ध करा, तर सिद्ध करा म्हणजे साध्य. आपल्याला जे साध्य दिलेलं आहे, साध्य काय दिलेलं आहे बाबा, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण. बरं का, काय करायचं, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP हे दोन त्रिकोण एकमेकांना समरूप दाखवायचे. ठीक आहे, दाखवूयात आपण. चला त्यासाठी सिद्धता लिहू. सगळ्यात सोपं 2 ते 3 स्टेपमध्ये कार्यक्रम होते. सिद्धतेमध्ये पहिली गोष्ट बघा, मला कुठले दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत, ABP आणि CDP. मग वाटलंच तर इथं लिहू त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये. बरं, या दोन त्रिकोणांमध्ये आता या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर पहिला मुद्दा बघा, हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी मी मगाशी म्हटलं एक तर कोको कसोटीचा वापर करू शकतो, पण इथं बाजूंचं गुणोत्तर दिले, दोन बाजूंचं गुणोत्तर म्हणजे बाजू बाजू तुमच्याकडे आहे, बाजू बाजू म्हणजे बा तुमच्याकडे आहे. बरोबर, मग ते गुणोत्तर लिहू AP छेद CD बरोबर BP छेद DP. बघा AP छेद CD, AP छेद CD कुठे गेला, AP छेद CP असेल मला तर, AP छेद CP आहे, CD नाही, AP छेद CP आहे. बरोबर, AP छेद CP हे गुणोत्तर दिले आणि BP छेद DP, BP छेद DP हे गुणोत्तर दिले. म्हणजे या एका त्रिकोणाचा विचार केला तर ही बाजू आणि ही बाजू आपल्याला दिली, म्हणजे बा आहे आपल्याकडे. आता जर या दोघांमधला जर एक कोन एकरूप दाखवला हा, तर बाकोबा होईल. हा कोन आणि हा कोन हे दोन कोन विरुद्ध कोन असतात. हे दोन विरुद्ध कोन एकरूप लिहिले की बा कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप होतील. मग दुसरा मुद्दा आपण लिहायचा की बाबा कोन APB एकरूप कोन पलीकडच्या त्रिकोणामध्ये CPDPC किंवा CPD. बरं, हे कुठले कोन आहेत बाबा, विरुद्ध कोन आहेत, विरुद्ध कोन एकरूप असतात. झालं, लिहिलं विरुद्ध कोन एकरूप. मग आता झालं, दोन बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत, दोन बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण सारखं आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा कोन त्याची जोडी एकरूप आहे. म्हणजे दोन त्रिकोण समरूप झाले. त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP ही कुठली कसोटी झाली, बाकोबा कसोटी झाली. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले समरूप. झालं, लक्षात आलं. इथं बाकोबा कसोटी वापरली. 3च मुद्द्यात लिहिलं. पहिली गोष्ट पक्षात बाजूंचं गुणोत्तर दिलंय ते लिहिलं आणि दुसरी गोष्ट इथं जे विरुद्ध कोन आहेत त्यांची जोडी एकरूप लिहिली आणि बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले, विषय संपला. आता शेवटचं जे काही गणित आहे, शेवटचा जो काही प्रश्न आहे तो आपण बघूयात. शेवटचा प्रश्न सोपा आहे बघा.
या प्रश्नात काय दिले बघा, या प्रश्नाचा जर आपण नीट विचार केला, नीट अभ्यास केला तर इथं आपल्याला दिले की त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की कोण BAC एकरूप कोण ADC, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला दिले काहीतरी आणि साध्य काय करायला सांगितलंय, या दोन गोष्टी आपण पहिल्या या ठिकाणी समजून घेऊयात. पक्षात काय दिलंय मला की बाबा मला दिलंय काय की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कुठला कोण, कोण BAC एकरूप कोण ADC. आता BAC कुठला, BAC म्हणजे बघा हा A कोण एवढा मोठा दिसतोय हा कोण, आणि ADC म्हणजे बघा हा कोण, हे दोन कोण एकरूप आहे, हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण एकरूप आहेत. आणि सिद्ध करा, तर सिद्ध करा CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पटकन सिद्ध होईल, टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता हे सिद्ध करण्यासाठी आपण सिद्धता लिहूयात. सिद्धता बरं का, सिद्धतेमध्ये काय करू आपण माहिती आहे का, मला काय करायचं आहे की अशा प्रकारे पाहिजे. CA चा वर्ग म्हणजे CA गुणिले CA, CA चा वर्ग म्हणजे काय CA गुणिले CA आणि बरोबर CB गुणिले CD असं मला आणायचं आहे. मगाशी असं एक गणित होतं. पण असं येण्याच्या अगोदर हे बाजूंचं गुणोत्तर येण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. समरूप दाखवले की संगत बाजू प्रमाणात येतात. मग इथं कुठले दोन त्रिकोण समरूप दाखवायचे त्याचा एक विचार करू. तर बघा हे जे दोन त्रिकोण दिसतात ना आपल्याला, हा याच्या आकृतीमध्ये आता हा एक त्रिकोण या ठिकाणी दिसतोय, म्हणजे जे दोन कोण एकरूप आहेत त्यालाच घेऊन दोन त्रिकोण तयार करा. एक BAC म्हणजे मोठा त्रिकोण, त्रिकोण BAC व दुसरा एक त्रिकोण आहे ADC. हा बघा हा दिसला ADC मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये आपण काय करतो, जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर करतो. आता दोन कोणांच्या जोड्या, त्याच्यातली एक कोणांची जोडी दिले, कुठली बाबा BAC आणि ADC ऑलरेडी इथं दिले. कोण BAC एकरूप कोण ADC हे आपल्याला दिले ऑलरेडी पक्षामध्ये. इथं वाटलंच तर लिहा की बाबा पक्षात आम्हाला हे दिलेलं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, एक कोणांची जोडी लिहिली बाबा, मोठ्या त्रिकोणाचा कोण BAC म्हणजे हा A आणि छोट्या त्रिकोणाचा ADC म्हणजे हा कोण D हे एकरूप आहे, हे पक्षात दिले. आता एक आपल्याला शोधायचा आहे. कुठला शोधणार बघा, दोघांमध्ये सामायिक कोण आहे बघा, जो कोण या ठिकाणी हा दिसतोय C कोण, हा C कोण दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. बघा C जो कोण आहे हा या मोठ्या त्रिकोणामध्ये सुद्धा येतो बरोबर, आणि त्याचबरोबर या छोट्या त्रिकोणामध्ये सुद्धा येतो, दोघांमध्ये सामायिक आहे. मग इथं लिहायचं दुसरा मुद्दा, कोण C एकरूप कोण C, इथं लिहायचं सामायिक कोण. हे सामायिक कोण काय झाले बाबा आपले एकरूप असतात, तिथं सामायिक कोण झालं. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजे दोन त्रिकोण समरूप, म्हणून लिहायचं त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC. कुठली कसोटी, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. कोको कसोटी झालं. आता दोन त्रिकोण समरूप झाले, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात, मग संगत बाजू प्रमाणात लिहू BA छेद AD. BA आणि AD ची गरज आहे का इथं नाही, मग पुढची लिहा AC भागिले DC बरोबर, नंतर BC भागिले AC, इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार AC गुणिले AC चा वर्ग आणि DC गुणिले BC. ओके, म्हणजेच BC गुणिले DC. आता याला व्यवस्थित लिहू, AC चा वर्ग म्हणजेच CA चा वर्ग आणि BC म्हणजेच CB, DC म्हणजेच CD. झालं, जे सिद्ध करायचं होतं ते या ठिकाणी तुमचं सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे दोन त्रिकोण समरूप दाखवले, संगत बाजू प्रमाणात दाखवले की आपलं उत्तर आलं. जास्त टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे. यस, तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच 1.3 आपला झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 बघूयात. पण 1.4 ची व्हिडिओ, तिची लिंक, तिची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला व्हॉट्सअपचा जर ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट शेअर करत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.